विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2-3 तासापासून आपण चरित्र गद्य वाङ्मय प्रकाराचा आपण विचार करत आहोत. चरित्र गद्य वाङ्मय प्रकार हा तसा व्यापक असा वाङ्मय प्रकार आहे. एखाद्या 4-2 तासिकेमध्ये हा चरित्र गद्य वाङ्मय प्रकार संपणारा वाङ्मय प्रकार नाही. तरीही वेळेची मर्यादा आणि या तांत्रिक ऑनलाईन बाबीचा विचार करता आपण या घटकाला जास्तीत जास्तपणे न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण चरित्र गद्य वाङ्मय प्रकार या घटकाचा आपण सखोलपणे आपण विचार करत आहोत. कारण असे वाङ्मय प्रकार पुन्हा पुन्हा अभ्यासाला मिळत नाहीत. कारण कोणत्या तरी अभ्यासपत्रिकेच्या माध्यमातून असे वाङ्मय प्रकार नेमले जातात आणि त्या निमित्ताने आपल्याला अभ्यास करता येतो. आणि नंतर आपण जेव्हा मोठे होतो आणि तेव्हा अशा वाङ्मय प्रकारावर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आपली परीक्षा असो, पदवी किंवा पदव्युत्तरची परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, सेटनेट असेल किंवा MPSC UPSCची परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अशा वाङ्मय प्रकारावर स्वतंत्र प्रश्न विचारले जातात. तेव्हा मात्र आपल्याला या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भामध्ये मूलभूत ज्ञान आपल्याकडे नसते आणि मग अशा वेळेला मग हा वाङ्मय प्रकार आपल्याला मुळातून पाहावा लागतो, मुळातून अभ्यासावा लागतो आणि तेव्हाच या वाङ्मय प्रकाराची आपल्याला ओळख होते. मग जेव्हा पदवी शिक्षण घेण्याच्या निमित्तानं आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा अशा वाङ्मय प्रकाराची ओळख जर आपण वेळीच जर करून घेतली तर आपण पुढे शिक्षण घेत असताना, पदव्युत्तर शिक्षण घेत असताना किंवा MA मराठी करत असताना अशा वाङ्मय प्रकाराचा विचार आपल्याला चांगल्या पद्धतीने, अधिक पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. म्हणूनच आपण गेल्या 3-4 ऑनलाईन तासिकेपासून आपण चरित्र गद्य वाङ्मय प्रकाराचा आपण विचार करत आहोत आणि आपण अगदी सलगपणे आपण या वाङ्मय प्रकारावर आपण बोलत आहोत, भाष्य करत आहोत, विचार मांडत आहोत. तरी हा वाङ्मय प्रकार काही मोजक्या तासिकेमध्ये किंवा ऑनलाईन तासिकेमध्ये हा वाङ्मय प्रकार संपणारा नाही. हा वाङ्मय प्रकार, चरित्र हा वाङ्मय प्रकार मराठीमध्ये तसा रूढ असा वाङ्मय प्रकार आहे, समृद्ध असा वाङ्मय प्रकार आहे. तरी आपण या वाङ्मय प्रकाराला अतिशय सूक्ष्मपणे याकडे आपण पाहत आहोत. डोळसपणे याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण या घटकाच्या अनुषंगाने आपण या तासिकेमध्ये करत आहोत. आता चरित्र म्हटल्यानंतर चरित्र हे कसंही लिहिलं जात नाही. चरित्र लिहिण्यासाठी कोणकोणते निकष, कोणकोणते मापदंड, कोणकोणती तत्त्व आपल्याला लिहिणाऱ्याला विचारात घ्यावी लागतात. त्याचाही विचार आपण गेल्या तासिकेपासून आपण करत आहोत. आता चरित्र वाङ्मय प्रकारामध्ये जी काही शृंखला आहे, जी काही जुळवाजुळव आहे, ती जुळवाजुळव असं गद्य पद्धतीनं सलगपणे आपल्याला करता येणार नाही. तर त्यासाठी ती जुळवाजुळव करण्यासाठी, ती मांडणी करण्यासाठी, ती जोडणी करण्यासाठी, ती सांधणी करण्यासाठी चरित्र लेखकाला कल्पनाशक्तीचा संगतपणे वापर करावा लागतो. तेव्हाच चरित्र ते सलगपणे वाचकाला वाचता येईल. अन्यथा ती जी साखळी तयार होणार नाही, क्रम लागणार नाही. त्यासाठी शक्य त्या ठिकाणी यथायोग्य कल्पनाशक्तीचा वापर चरित्र लेखक करतात. आपण मागच्या तासाले उदाहरण घेतलेलं होतं चरित्राच्या संदर्भामध्ये. डॉक्टर द.ना. गोखले यांनी डॉक्टर केतकर यांचं चरित्र लिहिलेलं आहे. हे चरित्र अगदी मुळातून वाचण्यासारखं आहे. या डॉक्टर केतकर चरित्रांचा उल्लेख बऱ्याच संदर्भासाठी केला जातो. कारण हे चरित्र उदाहरण घेण्यासारखंच आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष, उणिवा वगैरे जाणवत नाही. सर्वांगपूर्ण एक आदर्श मराठी साहित्यातलं चरित्र
आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून चरित्र व्यक्ती जीवनाची पुनर्निर्मिती असते. चरित्राच्या माध्यमातून तो व्यक्ती त्या व्यक्तीचं जीवन पुनर्निर्मित होत असतं. आता एखाद्या व्यक्तीवर चरित्र लिहिलं गेलं असेल आणि त्या व्यक्तीचं चरित्र आपण वाचत असू आणि तेव्हा त्या चरित्रातला नायक किंवा ज्या व्यक्तीवर चरित्र लिहिलं गेलेलं आहे तो व्यक्ती मरण जरी पावला असेल तरी आपल्याला तो मरण पावलेला आहे असं वाटत नाही. तो जिवंत आहे. कारण चरित्र लेखक चरित्रामध्ये त्या चरित्रातला व्यक्ती हुबेहूब जिवंत करत असतो. म्हणून चरित्र व्यक्ती जीवनाची पुनर्निर्मिती आहे. आणि अशा चरित्राच्या माध्यमातून आपण त्या चरित्राच्या नायकाला आपण कदापि आणि कधी आणि केव्हाही विसरू शकत नाही. इतका ताजेतवेपणा, इतका जिवंतपणा, इतका हुबेहूबपणा, इतका जिवंत प्रत्यय लेखक आपल्या लेखनशैलीच्या माध्यमातून उभं करण्याचं काम करत असतो. आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या जीवनावर चरित्र लिहिले गेलेलं आहे त्या व्यक्तीच्या जीवनाची चरित्र म्हणजे एक पुनर्निर्मिती असते. व्यक्ती जरी काळाच्या ओघामध्ये त्या व्यक्तीचं निधन जरी झाला असेल तर तो व्यक्ती त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये वावरत असतो. आणि ते चरित्र लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्या विचाराच्या माध्यमातून त्या घटना प्रसंगाच्या माध्यमातून तो व्यक्ती आपल्या मनातून आपल्या हृदयातून कदापि जाऊ शकत नाही. इतका त्या चरित्र नायकाचा प्रभाव लेखकावर पडतो आणि वाचकावर सुद्धा पडतो. आणि अशा प्रकारच्या वाङ्मयालाच मराठी साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये स्थान असतं. आणि अशा प्रकारची जी चिरकाल चरित्र वाङ्मय आहेत, जी अक्षर वाङ्मय आहेत, अशा चिरकाल अक्षर वाङ्मयाचा अनुवाद इंग्रजीमध्ये होतो, हिंदीमध्ये होतो, मल्याळी भाषेमध्ये होतो, कन्नड भाषेमध्ये होतो. उगीच कोणत्याही चरित्र वाङ्मयाचा अनुवाद इतर भाषेमध्ये होत नाही. कारण चरित्र सुद्धा तेवढ्याच उंचीची, तेवढ्याच क्षमते, तेवढ्याच ताकदीची असावी लागतात. आणि तेव्हाच अशा उंची असलेल्या चरित्राचा इतर भाषेमध्ये अनुवाद होतो. आणि अनुवादित साहित्य म्हणून इतर साहित्यामध्ये त्याकडे अभ्यासाचा विषय म्हणून पाहिला जातो. आता आपला आणखी उदाहरण घेता येईल. नाशी फडके आणि दादाभाई नौरोजी यांचं चरित्र लिहिलेलं आहे. आता दादाभाई नौरोजी यांचं आपण नाव ऐकलेलं आहे. दादाभाई नौरोजी हे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. आणि अर्थशास्त्रामध्ये तसेच आपल्या देशामध्ये त्यांचं खूप मूलभूत अशा प्रकारचे योगदान आहे. दादाभाई नौरोजी एक अभ्यासक होते, एक संशोधक होते, एक मीमांसक सुद्धा होते. नुसतं व्यक्तीच नाहीत ते. त्यामुळे त्यांचं योगदान भारताच्या आर्थिक विचारामध्ये, आर्थिक लेखनामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे. आणि त्यांचं योगदानच नाही तर डॉक्टर दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निसारणाचा सिद्धांत मांडलेला आहे. माणसं किती मोठी आहेत. आपल्याला साधी व्याख्यासुद्धा करता येत नाही, आपल्याला साधी व्याख्यासुद्धा सांगता येत नाही, लिहितासुद्धा येत नाही. आणि अशा प्रकारची ही मोठी दादाभाई नौरोजीसारखी माणसं आर्थिक निसारणाचा सिद्धांत त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. तो सुद्धा त्यांच्या नावावर तो कोरलेला आहे, लिहिलेला आहे, नोंदवला गेलेला आहे. आणि तो आर्थिक निसारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी जो मांडलेला आहे त्या सिद्धांताचं खंडन मंडन तो सिद्धांत कोणीही पुसून टाकलेला नाही, तो खोडलेला नाही. आर्थिक निसारणाचा सिद्धांत त्यालाच आपण पेटंट म्हणूया, ते पेटंट त्यांच्या नावावर आहे. अशा प्रकारची अफलातून माणसं आपल्या देशात होऊन गेलेली आहेत. आता सध्या नाहीत, त्यांचं निधन झालेलं आहे. परंतु
अशा लेखनाच्या माध्यमातून, अशा चरित्राच्या माध्यमातून ती आज सुद्धा 21व्या शतकामध्ये चरित्राच्या माध्यमातून जिवंत आहेत. तर नाशी फडकेसारखा एक कलावधी लेखक ज्यांनी कथा कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये खूप मोठं योगदान आहे, त्यांनी दादाभाई नौरोजी यांच्यावर चरित्र लिहिलेलं आहे आणि ते चरित्र अतिशय वाचण्यासारखं चरित्र आहे. म्हणून अशा पद्धतीची मांडणी हे चरित्र या वाङ्मय प्रकारामध्ये मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेली आहे. मराठी साहित्यास चरित्र लेखनाची दीर्घ परंपरा आहे. बघा, मराठी साहित्यात चरित्र लेखनाची दीर्घ परंपरा आहे आणि ती परंपरा आजही जिवंत आहे, ते टिकून ठेवलेली आहे. त्याचं संगोपन सुद्धा मराठी भाषिकांनी केलेलं आहे, करत आहेत. आणि अशा दीर्घ परंपरेमुळेच मराठी साहित्यातला चरित्र हा वाङ्मय प्रकार आजही जिवंत आहे. आजही तेवढ्याच ताकदीने तो मराठी साहित्यामध्ये वावरत आहे. आणि आता पण आपण आताच विचार केला आहे, मराठी साहित्यामध्ये साहित्यात चरित्र लेखनाची दीर्घ परंपरा आहे. हा चरित्र गद्य वाङ्मय प्रकार आज गेल्या एका दशकामध्ये तो उदयाला आला असं अजिबात नाही. बऱ्याच दशकापासून चरित्र हा वाङ्मय प्रकार मराठीमध्ये तो आपण अभ्यास करत आहोत. म्हणूनच आधुनिक काळामध्ये माणसं चरित्र लिहितात, वाचतात असं अजिबात नाही. जुन्या काळात सुद्धा, प्राचीन काळात चरित्र लेखनास अशा पद्धतीची वेगळी प्रेरणा होती. ती प्रेरणा कोणती होती? प्राचीन काळात सुद्धा चरित्र लेखन केलं गेलेलं आहे आणि त्या प्राचीन काळातल्या चरित्र लेखनाला जी काही प्रेरणा होती ती प्रेरणा म्हणजे पंत आणि भक्ती प्रेरणा होती. तर प्राचीन काळाचा आपण विचार करतो तर प्राचीन काळामध्ये आपला साधं उदाहरण सांगता येईल. संत साहित्याचं आपल्याला उदाहरण घेता येईल. संत साहित्यामध्ये संत ज्ञानेश्वराचं नाव आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळच. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं काम, मुहूर्तमेढ रोवण्याचं काम 18 पगड जातीतला जो काही भागवत संप्रदाय आहे, सर्व धर्म समभावाचा विचार प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. आणि याच वारकरी संप्रदायाची पायाभरणी, उभारणी संत ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. आणि संत ज्ञानेश्वराचं सुद्धा चरित्र लिहिलं गेलेलं आहे. संत ज्ञानेश्वराचं चरित्र संत नामदेवांनी लिहिलेलं आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वराचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्राचं नाव आहे आदी समाधी तीर्थावळी. संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वराच्या जीवनावर लिहिलेल्या चरित्राचं नाव काय? आदी समाधी तीर्थावळी. अशा प्रकारचे चरित्र वारकरी संप्रदायामध्ये म्हणजेच प्राचीन काळात सुद्धा लिहिले गेलेलं आहे. आणि हे चरित्र वाचनीय अशा प्रकारचं चरित्र आहे. वाचकांनी, विद्यार्थ्यांनी आदी समाधी तीर्थावळीच्या चरित्राच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये असंख्य भक्तांना, वारकऱ्यांना हे चरित्र माहीत आहे. यांनी वाचलेलं सुद्धा आहे, परंतु आपल्याला माहीत नाही. आणि या लेखनामागची जी परंपरा आहे पंत आणि भक्ती प्रेरणा आहे. आणि अशा पद्धतीचे अनेक चरित्र प्राचीन काळामध्ये लिहिले गेलेले आहेत. आता अशा प्रकारचे प्राचीन काळामध्ये जे चरित्र लिहिले गेलेले आहेत ते का लिहिले गेलेले आहेत? त्या लिहिण्यामागचं काय कारण आहे? पौराणिक जे संकेत आहेत ते संकेत रूढ करण्यासाठी, ते संकेत आपल्या जीवनामध्ये वापर करण्यासाठी, त्याचा सर्व लोकांना फायदा व्हावा यासाठी अशा प्रकारचे चरित्र लिहिले गेलेले आहेत. त्यानंतर अवतार कल्पनांचा प्रभाव. तर संत ज्ञानेश्वरांनी काय भिंत चालवली. संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविले.
हे अशा प्रकारच्या ज्या काही अवतार चमत्कार आहे, त्या चमत्काराचा शोध घेण्यासाठी सुद्धा लोकांनी चरित्र लिहिले गेलेले आहेत. हा माणूस इतका मोठा आहे. या व्यक्तींचा जो काही जीवन प्रवास आहे तो चमत्कारी अशा जीवन प्रवास आहे. तो त्यांचा चमत्कारी जीवन प्रवास उलगडत ते चरित्र त्यांचं लिहिलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जे पंथ आहेत, तंत आणि संत, अशा प्रकारचे जे पंथीय विचार आहेत, पंथीय विचार असतील, पंथीय विचारसरणी असेल, भक्ती मार्ग असेल आणि तत्कालीन जीवन मूल्ये, त्या शोधाच्या माध्यमातून प्राचीन काळामध्ये चरित्र लिहिले गेलेले आहेत. तर पंथीय विचारसरणी हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. भक्ती मार्ग आहे. आता वेगवेगळे जे भक्ती मार्ग किंवा वेगवेगळे भक्ती संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्या भक्ती मार्गाचे एक पाईक म्हणून लोक त्यावर चरित्राच्या माध्यमातून भाष्य करण्याचं काम, लिहिण्याचं काम करतात. आणि तत्कालीन वातावरण कसं होतं, त्या वातावरणानुसार चरित्राची निर्मिती, चरित्राची जडणघडण, चरित्राची व्यक्तींच्या चरित्राच्या माध्यमातून पुनर्निर्मिती करण्याचं काम बऱ्याच लेखकांनी या चरित्राच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारचा विचार या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला मांडता येतो. आपण आणखी उदाहरण सांगता येईल, जे महानुभव संप्रदाय आहे. प्राचीन काळामध्ये जो महानुभव संप्रदाय आहे, त्या महानुभव संप्रदायामध्ये माहीमठांनी सुद्धा लीळा चरित्र लिहिलं आहे. लीळा म्हणजे काय? आठवणी. लीळा म्हणजे आठवणी. महानुभव संप्रदाय पूर्ण कृष्ण भक्तीने भरलेला आहे. महानुभव संप्रदायामध्ये प्रत्येक लीळेमध्ये, प्रत्येक आठवणीमध्ये कृष्ण भक्तीच आहे. कृष्ण भक्तीने ओथंबून वाहिलेलं वाङ्मय म्हणजे महानुभव संप्रदाय आहे. आता सांगितलं आहे, नामदेवानी आदि समाधी तीर्थावळी या चरित्राचे लेखन केलेलं आहे. सभासदाची बखर असेल, संताची अनेक संतांची चरित्र आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेलेले आहेत, त्या सर्वच संतांची चरित्र लिहिली गेलेली आहे. कारण संत सध्या हयात नाहीत, परंतु चरित्राच्या माध्यमातून संत वाचकापर्यंत पोहोचावेत, सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांचा विचार, त्यांचं कार्य, त्यांचं वाङ्मयीन कार्य लोकांच्या मनामध्ये जिवंत राहावं, यासाठी लोकांनी संतांची चरित्र लिहिली आहेत. सभासदाची बखर असेल, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची पेशव्यांच्या काळातले पानिपतची बखर आहे, अशी वेगवेगळे बखरीसुद्धा चरित्रात्मक पद्धतीने लिहिले गेलेले आहेत. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारेतून अशा प्रकारचे चरित्र, अशा प्रकारच्या बखरी लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि या वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार, वेगळी प्रेरणा या माध्यमातून चरित्र लिहिली गेलेली आहेत. आता चरित्र लिहिण्यामागच्या अनेक प्रेरणा आहेत मुलांनो. राष्ट्रीय भावना आहे. राष्ट्रीय भावना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू, लाल बाल पाल, असे अनेक देशभक्त, राष्ट्रभक्त होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या जीवनाचा, देशाच्या बाबतीमधला जो प्रवास आहे, तो प्रवास सर्व लोकांना, भारतीयांना, भारतवासियांना समजावा म्हणून राष्ट्रीय भावना मनात ठेवून अनेक लेखकांनी चरित्र लिहिलेली आहेत. गत इतिहासाचे कुतूहल, इतिहास कसा निर्माण झालेला आहे, इतिहासातले अनेक पराक्रमी पुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, त्यांच्या काळातला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न, कुतूहल लेखकाच्या मनात, चरित्रकाराच्या मनात निर्माण जेव्हा होतं, तेव्हा लेखक त्या व्यक्तीचं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय भावना आहे. जे काही चरित्र मराठी साहित्यामध्ये लिहिली गेलेली आहेत, त्या लिहिण्यामागच्या प्रेरणा, राष्ट्रीय भावना, गत इतिहासाचे कुतूहल आणि सामाजिक व राजकीय प्रवाह
या वेगवेगळ्या विचार प्रेरणेतून अशा प्रकारची चरित्र लिहिली गेलेली आहेत. चरित्र गद्य वाङ्मय प्रकार हा लिहायचा म्हणून लिहिला गेलेला नाही. त्याच्यामागे वेगवेगळ्या प्रेरणा आहेत, त्याच्यामागे वेगळी पार्श्वभूमी आहे आणि या वेगवेगळ्या प्रेरणेच्याच माध्यमातून ही चरित्र लिहिले गेलेले आहे. एखादी कविता, एखादा कथासंग्रह, एखादा काव्यसंग्रह, एखादी कादंबरी, एखादं चरित्र, एखादं आत्मकथन प्रेरणा असल्याशिवाय ते जन्माला येऊ शकत नाही. प्रेरणा असाव्या लागतात. तुम्हाला महाविद्यालयात येण्यासाठी सुद्धा तुमच्यासमोर कोणाची तरी प्रेरणा असावी लागते. अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुमच्यासमोर अभ्यास करणारा कोणता तरी व्यक्ती, आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श प्रेरणा तुमच्यासमोर असावी लागते. मोठं होण्यासाठी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक आयडॉल, आयकॉन असावा लागतो. तेव्हाच तुम्ही त्या दिशेने वाटचाल करू शकता, त्या ध्येयाने तुम्ही झपाटले जाऊ शकता. जोपर्यंत तुम्ही ध्येयाने आणि उद्दिष्टाने तुम्ही झपाटले जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. मुलांनो, मराठी साहित्यामध्ये अनेक चरित्र लिहिली गेलेली आहेत, अनेक व्यक्तींच्या जीवनावर चरित्र लिहिली गेली आहेत. मुलांनो, तुम्ही जर किंवा आपण सर्व जर काहीच करू शकलो नाहीत आपण, तर आपलं नावसुद्धा कोणी घेणार नाही. कल्पना करा, नावसुद्धा कोणी घेणार नाही. कारण नाव कोणाचं घेतात? मरावे परी कीर्तिरूपी उरावे, अशाच माणसाचं नाव मेल्यानंतर घेतात. अशाच व्यक्तींचं चरित्र मेल्यानंतर लिहितात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कारण आपण संपल्यानंतर, आपण नष्ट झाल्यानंतर, आपण नश्वर झाल्यानंतर शिल्लक फक्त चांगुलपण राहणार आहे, कीर्ती राहणार आहे, यश राहणार आहे आणि आपला स्वभाव राहणार आहे. शिल्लक पैसा, गाडी, धन, दौलत काहीच शिल्लक राहणार नाही मुलांना. अजिबात काही शिल्लक राहणार नाही. म्हणून अशा वेगवेगळ्या महनीय, महत्तम, महत्त्वाकांक्षी, गुणवान, गुणवत्तापूर्ण लोकांची चरित्र जरूर आणि मुळातून वाचा. त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्यातून तुम्हाला जगण्याची दिशा मिळेल आणि त्यातून तुमचं व्यक्तिमत्व उत्तुंग तयार होईल. तुमचं व्यक्तिमत्व फुलेल, विकास होईल, तुमच्या जीवनाचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल. आणि जगावं कसं, आणि आपण आता सध्या कसं जगत आहोत, आणि अगोदरची माणसं स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य काळातली 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या शतकातली माणसं कशी जगली आहेत आणि आपण आज 21व्या शतकामध्ये कसं जगत आहोत, याचा विचार, याचं मूल्यमापन, याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी ही आत्मचरित्र आहेत. ही चरित्र आहेत. त्यामुळे या वाङ्मय प्रकारचा विचार आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा या वाङ्मय प्रकाराकडे अतिशय चौकसपणे, डोळसपणे, विवेक बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही पाहाल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी चरित्र गद्य वाङ्मय प्रकार ही संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे आणि ती तुम्हाला समजणार आहे आणि तुम्ही समजून घेणार आहात, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.